चुकल तुझ बाळ आई रडत दाई दाई ये ना माझी आई ये ना माझी आई आई ते असते माझ्या बाप्पा तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठभर घास एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोलियाईसे अविनाश करी आपोलियाईसे लावी मनापिसे गोविंदा एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका मने का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची बुरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कल्जनेत्रं सदयध बलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते या कुन्दे तुषारहार्धबला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजुशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा जोडून या करचरणी ठेवितो माथा परिसा विविनती माझी पंढरीनाथा संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं धन्यत्यर्णरत्नाची खान जलमला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल
विठला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला घेतलेला गायलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगात महाराज देव आपलासा करून घ्यायला सांगतात. नवे नवे मानवी शरीर ज्याला प्राप्त झालंय ना त्याला उपदेश करतात. विठ्ठल आपल्या वाघोली गावामध्ये कैलासवासी सौभाग्यवती अनुसया गोविंद जमदडे या आजींचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे बघा. श्री गोविंद शरद जमदडे पती आहेत, त्याचप्रमाणे श्री संदीप गोविंद जमदडे मुलगा आहे, त्याचप्रमाणे दिलीप गोविंद जमदडे मुलगा आहे, त्याचप्रमाणे आप्पासाहेब आबासाहेब जमदडे पुतणे आहेत, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शोभा विक्रम ससाने ननंद आहे, सौभाग्यवती शैला राजेंद्र गोरे मुलगी आहे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्वाती महेश कोथंबीर ही त्यांची पुतणी आहे. समस्त हा जमदडे पाटील परिवार आपल्या आईला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावी या अनुषंगानं या जमदडे परिवारानं हा केलेला विनम्रतेनं प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यास योग आहे. आमच्या असणारे दिलीप मामा जमदडे मामांनी मला फोन केला, म्हणे महाराज एवढी सेवा तुम्हाला करावी लागते. ती माझे रोज स्टेटस पाहतात. ती एवढ्या लांब लांब जातो, कधी सोलापूरला जातो, कधी मुंबईला जातो. मग ये आमच्या देवाची सेवा कर भाऊ. ते तिचे मामा आहे माझे, ते आमच्या आत्या आहे. बाबा तुम्ही आदेश, तुम्ही हॅलो आम्ही आलो. मामांचा आदेश होता, मामांनी मला एवढी सेवा करा म्हटली. आमच्या दिलीप मामांनी मला फोन केला. या ठिकाणी माझ्या पुन्हा या एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला किंवा जमेल असे दोन पाठ आहेत. त्याच्यामुळे कोणाचं काय नामोल्य करत नाही. मी सर्व पाहुणे मंडळी उपस्थित ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो, सेवेला प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, बघा टाळ्या वाजवा सगळी त्यांच्याकरता. त्यांच्यापेक्षा वाजवणारे गोड आहेत, त्यांच्याकरता एकदा वाजवा. या दोघांपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुम्ही तुमच्याकरता एकदा वाजवा. तुम्ही सगळे हुशार आहे. मग सांगणार का याडपाट आहे का काय? सांगणारे याडपाट नाही, सांगणारा सद्गुरु जोग महाराजांचं लेकरू आहे. विठ्ठल विठ्ठल या जगाचा या सुद्धा एक नियम आहे. आपण कोणता नियम आहे? जन्माला आलाय मनुष्य त्याला मरावं लागणार आहे. ज्ञानोबाराचं वर्णन केलंय. देहाची आगावालिया जन्म मृत्यूच्या सुहळिया, ना म्हणून ये धनंजया जिया परी. जन्म आहे आणि मृत्यू आहे. जन्माचा एक सोहळा आहे माणसा जीवनामध्ये आणि दुसरा सोहळा आहे तो म्हणजे कोणता? मृत्यूचा. पण ऐका ना, मध्ये एक सोहळा होतो माणसा जीवनामध्ये, कोणता हो? लग्नाचा. यात झाला वाद आहे, अपवाद आला. काहींचं होईल काहींचं नाही होणार. मधला एक सोहळा आहे. पण ऐका ना, जन्म आणि मरण हे दोन सोहळे मात्र कोणाला चुकवता आले नाही. आम्ही गुरुरे बाबा प्रभू सांगतात, गुरुबाबा म्हणायचे पोरांनो, म्हटले काय जन्माचा सोहळा होईल का नाही म्हणले मला माहित नाही, पण मृत्यूचा सोहळा मात्र कोणाला चुकवता आला नाही. असं कसं काय बरं? जन्म झाला नाही मृत्यू कसं काय? मग गुरुरे बाबा गोड सांगायचे. एक ते माता भगिनी म्हणायचे. त्या माता भगिनीचे म्हणे, उदाहरणातून जेव्हा मूल बाहेर निघतं ना, तर एखादा मूल म्हटले मेलेले बाहेर निघतं. मग मला सांगा, ते मेलेल्या मुलाचा जन्माचा सोहळा झाला का हो?
नाही ना झाला, पण मृत्यूचा मात्र नक्की झाला. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला मारावं लागणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन बेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. भरपूर उभ्या लोकांच्या पाठ झालं महाराज. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाणार यासी काळोबा खाणार. भरपूर प्रमाण आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. किती प्रमाण सांगू तुम्हाला? आयुष्य जात आहे पहा काळ जपते महा स्वजिताचा घोर हरी राहत हरी आयुष्य जात आहे पहा काळ जपते महा स्वहिताचा महाराज. कीर्तन वाघोलीत नाही, कीर्तन पंढरपुरात चालू आहे. एवढी महाराज मंडळी महाराज. 2 गायक लवकर येत नाही, 1 पाखवाद येत नाही माणसाला. दुखतंय खोब्यात असं वाजत असते महाराज. पण इथं बघा ना तुम्ही, आता या 3 मृदंगाचारी आहेत, सगळे गायक मंडळी आहेत. हे कीर्तन म्हणजे तुम्ही ऐकायला नाही आले माझं, म्हणजे तुम्ही परीक्षा घ्यायला आली. विठ्ठल विठ्ठल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर बहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. प्रत्येकाला मारावं लागणार आहे. माणसं बोलतात महाराज म्हटले काय, रात्री जेवायला बसला म्हटले मनुष्य. ऐका ना, जेवायला बसला म्हटले, पहिला घास तोंडात घातला म्हटले आणि तोंडातला घास तोंडातच राहिला. रसगिरी सतनाही हा वा वा रसगिरी सतनाही रसगिरी सतनाही रसगिरी सतनाही क्षणभंगुर हे सायल निर्ता रसगिरी सतनाही रसगिरी सतनाही क्षणभंगुर रसगिरी सतनाही रसगिरी सतनाही प्रमाण दिलं बघा. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता. तोंडात घासलेला घास म्हणले तोंडातच राहिला आणि मनुष्य मेला. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. याचा अर्थ दुसरा प्रमाणे बघा. क्षणभंगुर नाही बरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोराये ओळसागा. प्रपंचातला हुशार वेगळा, परमार्थातला हुशार वेगळा. प्रपंचातला हुशार पाऊल पाऊल भेटतील, पण परमार्थातले हुशार मात्र काही वेगळे आहेत. राम राम स्मरा आदी. मुंबईमध्ये एक भिकारी महाराज भीक मागत होता. ऐका ना, आणि भीक मागत असताना मात्र तो भिकारी म्हणत होता, एक एक पैसा द्या हो धर्माला आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला. एक एक पैसा द्या हो धर्माला. भिकारी महाराज एक हॉटेल सुंदर, आणि त्या हॉटेलच्या बाहेर महाराज भीक मागायचा. रोजचे त्याला भीक मागितल्याबरोबर महाराज 10 रुपये जमवायचे. किती रुपये व्हायचे? 10 रुपये. ऐका ना, त्या हॉटेलच्या बाहेर भीक मागायचा. आता महाराज मुंबईला रोटी 50 रुपयाला आहे. आमच्यासाठी मित्र API शिरसार साहेब माझं मुंबईला कीर्तन क्वार्टर गेला, मला त्याने हॉटेलमध्ये जेवायला नेलं महाराज, म्हणून मला माहिती. रोटी 50 रुपयाला आहे महाराज. आणि त्या भिकारीची इच्छा झाली, म्हणे काय काही हो द्या, पण मला या हॉटेलमध्ये जेवायचं म्हटली एक दिवस. आता बघा, स्वप्न सुद्धा माणसाने आपल्या परिस्थितीप्रमाणे बघितली पाहिजे. भिकारी होता, रोजची मिळकत किती होती त्याची? 10 रुपये. 10 रुपये रोज मिळवायचा, पण रोटी 50 रुपयाला आहे. मला सांगा, अख्खं जेवण करायला तर किती बिल लागेल? एका माणसाला 1000 लागतील. आता किती दिवस भीक मागावते त्याने महाराज. पण ऐका ना, तुम्हाला हुशार सांगतो मी, मग पुढे बोलतो. पुढे हुशार थोरा आहे ओळसागा. ते भिकाऱ्याने मायबापानं दररोज भीक मागितली. भीक मागून 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 मनात ओळखलं काय काही हो द्या म्हटले, पण हॉटेलमध्ये जेवायचं म्हणजे जेवायचं. हुशार सांगतो बरं तुम्हाला मी. महाराज भरपूर दिवस भीक मागितली भिकाऱ्याने. ऐका ना, आणि त्या भिकाऱ्याने मात्र आता 100 रुपये जमा केले. किती रुपये केले? 100 रुपये. ऐकताय तुम्ही कीर्तन? ऐकताय ना? ध्यानपूर्वक ऐका.
100 रुपये जमा केले भिकाऱ्यानं आणि 100 रुपये घेऊन तो भिकारी हॉटेलमध्ये जेवायला गेला. ऐका, पोटभर जेवण केलं त्यांनी अगदी. तर आपल्या भाषेत सांगू का जरा, त्यांनी कोयता मारून गाडी भरली मार. पोटभर जेवण केलं भिकाऱ्यानं, ऐका ना. आणि भिकाऱ्याने पोटभर जेवण केलं आणि ते वेटरनी महाराज त्याच्या जवळ बिल आणून दिलं. बिल झालं होतं महाराज 1000 रुपये. किती बिल झालं होतं? 1000. ऐका ना, ती वेटरला म्हणलं, होय म्हणे काय माझ्याकडे काय पैसे नाही द्यायला. आता आपल्या तिकडे हॉटेल असलं लोकांच्या मारायला सुरुवात केली असते. ती मुंबई मारा, तिथं मारीत बिरीत नाही. ते लगेच पोलिसाला फोन लावला. पोलीस म्हणे काय भिकारी म्हटली, फुकाट जेवला म्हणले आणि म्हणतो पैसे नाही. पोलीस आला, ऐका बरं ध्यानपूर्वक. पोलीस आला, ते भिकाऱ्याच्या हाताला धरलं आणि भिकाऱ्याला घेऊन गेला. कोण? हा, तुम्ही आजारी का नाही ना? मग बोला ना. ऐका ध्यानपूर्वक ऐका. पोटभर जेवण केलं भिकाऱ्यानं, 1000 रुपये बिल झालं होतं. पोलीस आला आणि त्याला हॉटेलच्या बाहेर घेऊन गेला. ऐका ना. आणि भिकारी बाहेर गेला. भिकाऱ्यानं आपल्या खिशातले 100 रुपये काढले, पोलिसाच्या हातात ठेवले, निघून गेला. वा वा, जाणकार माणसात तुम्ही. पुढे हुशार थोरा हे ओळ सागा. कोण हुशार आहे? राम राम स्मरा आदी. आता शेवटचं प्रमाण सांगतोय. जन्मा आली बाळ, त्याची वाट पाहे काळ. का सांगतोय मी तुम्हाला? येथ नाही मुरो आले अवतार, इरते पामर जीव किती आया ही सो जाएगा. हर राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा, कोई बंदा जंजीर. आता परमान 11 परमान जायले महाराज. कशाचे? फक्त मरायचे. विठ्ठल विठ्ठल श्रद्धा प्रसन्न पुण्य स्मरण आहे. कशाला म्हणायचं श्राद्ध? फक्त एवढी व्याख्या सांगतो, पुढे वळतो. श्रद्धया क्रियते यत्तत् श्राद्धम. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबऱ्याचा अभंग सेवे करता घेतलाय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नो हे. भगवान परमात्म्याशिवाय म्हटले दुसरा आपल्याकडे कुठं सुख नाही. तुकोबरायाने मला देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारोसारी उरू लागली. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. लोकांनी स्पष्ट उत्तर दिलं. महाराज म्हणले काय, तुमचा देव आम्हाला नको. देवन लागे, 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 देवन देवन लगे, देवन लगे साठवणीचे. महाराज तुमचा देव आम्हाला नको. तुकोबाने युक्ती वापरली. जाऊ दे, तुम्हाला देव नको म्हटले, जाऊ द्या म्हणू द्या. तुम्हाला सुख पाहिजे का? सुख काय बोलता म्हटले महाराज तुम्ही? अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याकडेच चालू आहे म्हणले सगळं, फक्त सुखा करता. महाराज म्हणले एक काम करावं लागेल. काय? तुम्हाला सुख पाहिजे ना, मग मात्र तुम्हाला देव करून घ्यावाच लागेल. ऐका बरं महाराज, इतर गोष्टीमध्ये सुख नाही का? महाराज म्हणले दुसऱ्या गोष्टीमध्ये सुखच नाही. काय बरं? ज्ञानोबाने महाराज उदाहरण दिले. सुख काहीतरी वेगळं आहे आणि देव काहीतरी वेगळं आहे असं नाही. फुल काहीतरी वेगळं आहे, सुगंध काहीतरी वेगळा आहे असं नाही.
दिवा काहीतरी वेगळा आहे आणि दिव्याचा प्रकाश वेगळा आहे असं मात्र नाही. एकाने दिवा लावला, आता लेट गेली, तीन दिवा लावला, दिवा विजला. प्रकाशराव म्हटले काय, दिवा विजला म्हटले आता विजू द्या. पण एक काम करा, काय तुम्ही आजचे दिवस मुक्कामाला थांबा, असं जमन का? असं नाही जमणार. दिवा विजला, प्रकाश गेला. ऐका ज्ञानोबारांची भाषा. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, कारवी दीपासवे प्रकाश जाय. दिवा विजला, प्रकाश गेला. दिवा काहीतरी वेगळा आहे आणि प्रकाश काहीतरी वेगळा असं मात्र नाही. तुकोबाराचे का अभंग बघा. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एकाच्या घरी पाहुणे आले. दुकानदार म्हटले काय, त्याला मला साखर द्या बरं. किती देऊ म्हटले, 5 किलो द्या. दुकानदार म्हटलं 5 किलो साखर देतो मी तुम्हाला, मग तुम्ही नेण्याकरता काय आणलं? दुकानदार म्हटलं काय, गडबडीत म्हणले पिशव्या आणायचं विसरलो, एक काम करा 5 किलो साखर देऊ नका, मग त्या साखरीतले फक्त गोडी द्या. असं जमन का? असं नाही जमणार. एक एकाची हृदय एक आहे. तद्वज्ञ याप्रमाणे देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजेच काय, देव आहे. हे मी नाही सांगत, कोण सांगतं? शास्त्र सांगतं. इति गुह्यतमं शास्त्रम मेद मुक्तम मया नग एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. शास्त्राचं वर्णन आहे. आपण माणसं बदलू पण शास्त्र कधी बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल गुरुदेव गणवासी नामदेव महाराज पठाडे यांच्या मुखात एक दृष्टांत आहे. शास्त्रकार वर्णन करतात. एकाचं नवीन लग्न झालं, बाबा फार गोड सांगायचे, आणि सासूरवाडीला गेला. पहिल्या वेळेस सासूरवाडीला गेला आणि पहिल्या वेळेस सासूरवाडीला गेल्याबरोबर या सासूबाईने महाराज त्याला जेवायला पिठलं गेलं. माता भगिनी काय केलं, पिठलं. जावई नवीन होता पिठलं ताटात वाढलं आणि महाराज वाढताना म्हटलं, सासूबाई म्हणले, सासूबाई जावई बापू म्हटले काय, वाढते पिठलं पण श्रीखंड समजा बरं का. काय वाढते, पिठलं काय समजा, श्रीखंड. ऐका बरं, झालं असं बघा. जावई विचार केला म्हणजे जाऊ द्या, पहिली वेळेस आपली आणि जरा परिस्थिती गरिबीची म्हणले, जाऊ दे मरू द्या. नामदेव महाराज पठाडे फार गोड सांगतात बघा. जाऊ दे म्हटले. जावई पुन्हा दुसऱ्या वेळेस सासूरवाडीला आला. परत सासूबाईनं पिठलंच केलं. महाराज, जावई बापू काय, वाढते पिठलं पण काय समजा, श्रीखंड समजा बरं का. जावई म्हणलं, जाऊ द्या आता काय करता. 2 वेळेस झाली आणि तिसऱ्या वेळेस अनिल महाराज पुन्हा जावई सासूरवाडीला आला. जावई बापू म्हटले काय, वाढते पिठलं. यांचं काय नाव आहे, साईनाथ मायकडे बाबर का. वाढते पिठलं पण काय समजा, श्रीखंड समजा. आता मात्र जावाई तळपायच्या मस्तकाला गेली. तिसरी वेळेस म्हणली आपली. 1 वेळेस जाऊ द्या, 2 वेळेस जाऊ द्या म्हटले. जावे माझ्यासारखा हुशार होता मार. जावे ना बाया मागं सरल्या. सासूबाई पिठलं वाढायला येणार तितक्यात, जावई बापू वाढते पिठलं पण काय समजा, श्रीखंड समजा. जावयाने जीज साईनाथ महाराज जुन्या काळचा जावई होता तो. खनखन काना खाली मारली. मला सासूबाईला त्या मामीला राग आला. मला मारतो तुम्ही, मला मारतो तुम्ही, मला मारतो तुम्ही. मामी म्हणे काय, मला मी नाही मारलं म्हणे, मामाने मारलं. काय खोटं बोलतो म्हटलं. सगळ्यात देखत म्हणले मला मारलंय आणि तू काय सांगतो मामाने मारलं. नाही म्हणे मामाने मारलं, मी नाही मारलं म्हणे. असं कस काय म्हणे, मग वाढता पिठलं श्रीखंड समजा. असं कस काय, तसं हे समजा, तसं ते समजा. आपण बदलू, शास्त्र बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल असे दृष्टांत भरपूर बघा. मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. आपल्याला पुढे जायचंय. महाराज म्हणतात देव काहीतरी वेगळा आहे, सुख काहीतरी वेगळं आहे. असं नाही. सुख रूपाईसा तुझ्या सुख रूपाईसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका. Oh
कैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो देवाशिवाय आणि संतांशिवाय दुसरं कोणी स्वरूप नाही सर्व सुखाची आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाची आगर बापर कुमार असे भरपूर प्रमाणे बघा सुखरूप देव आहे दुसरे म्हणजे संत आहे. आजचा विषय आपला देवाचा आहे. मायबापांनो काही गोष्टी वेगळ्या आहेत काही गोष्टी काहीला आवडतील काही गोष्टी आवडत नाही पण सुख मात्र अशी गोष्ट आहे ती प्रत्येकाला आवडते. आमचे गुरु बाबा फार गोड सोचतात बाबा म्हणतात काहींना बायको आवडेल काहींना आवडणार नाही काहीला मुलगा आवडेल काहींना आवडणार नाही काहीला पैसा आवडेल काहींना आवडणार नाही. पैसा कोणाला नाही आवडत तुम्हाला हा आता मी आवडेला मावलो काय करता इथं लोकांना आमचं सांगितलं म्हणजे बरं वाटतं महाराज बाकीचं काही नाही पाहिजे. वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी कामर दाम करी काम येड्या दाम करी काम. हे पैशाची जादू लैन्यारी तान्यापुराला त्याची हव पैशासाठी सारी मानस झाली त्याची गुलामर दाम करी काम येड्या दाम करी कामर. कोण मंडळी बघा पण ऐका ना माय बाप असा असणारा पैसा मात्र एका महात्म्याला आवडला नाही महाराज. कोणाला सद्गुरु जोग महाराजांना 100 वर्षापूर्वी म्हणजे सद्गुरु जोग महाराजांकडे एक मनुष्य आला. महाराज म्हटले काय एवढे 1 लाख रुपये तुमच्या संस्थेला राहू द्या. सद्गुरु जोग महाराज होते महाराज ते दादा ओ शेठजी तुमचे 1 लाख रुपये आम्हाला नको. महाराज घ्या ना 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. घ्या ना 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. शेठजी होता महाराज पुण्याचा सावकार होता. ऐका महाराज काय अशा काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा माणूस जगात सापडणार नाही कारण त्या काळात 1 लाख 100 वर्षापूर्वी म्हणजे आताचे 10 कोटी झाले महाराज. आमचे आजोबा सांगतात 5 रुपयात सगळा बाजार व्हायचा आमच्या काळात. म्हणजे कोणाच्या काळात हे बघा ना टोपीवाले बाबा बसले सगळा 5 रुपयात सगळा बाजार. मग 100 वर्ष 1917 सालची गोष्ट आहे. त्या काळात 1 लाख रुपये देणारा म्हणजे आताचे 10 कोटी झाली महाराज. महाराज काय घ्या 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. घ्या 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. सद्गुरु जोग महाराज बघा असं जर वाद झाला तर शिक. आणि आता मात्र त्या माणसाची भाषा पलटली. ज्याच्याकडे पैसे असतात त्याची भाषा लवकर बदलती. महाराज म्हटले काय अशा काळामध्ये तुम्हाला म्हटले 1 लाख रुपये देणारा माणूस जगात सापडणार नाही. सद्गुरु जोग महाराज होते महाराज ते. ऐक दादा म्हणे काय तू जर असं म्हणत असेल ना म्हटले अशा काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा माणूस जगात सापडणार नाही. भल्या माणसा म्हणे काय जरा तू पण म्हणले जरा कान उडे ठेवून ऐक काय अशा काळामध्ये सुद्धा तुझ्या त्या 1 लाख रुपयाला लाथ मारणारा माणूस तुला पण जगात सापडणार नाही. महात्म्याचं लक्ष नाही महाराज. काहींना पैसा आवडेल काहींना आवडणार नाही. काहीला पत्नी आवडेल आवडणार नाही. कोणाला पत्नी आवडली नाही हो रामदास स्वामी. आता पंतरपाठ धरला सुरुवात झाली बघा शेवटची मंगलाष्टका सुरू झाली. रामदास स्वामींनी जीच गेले महाराज अजून आले नाही का. महाराज पत्नी आवडेल आवडणार नाही. आणि तिसरा मुद्दा आहे काहींना मुलगा आवडेल काहींना आवडणार नाही. शास्त्राचं वचन आहे बरं मी तुला शास्त्र का सांगतोय बघा. मुलगा कोणाला आवडणार नाही. अहिल्याबाई होळकर येऊन गेले बघा. स्वतःचा मुलगा स्वतःच्या हाताने मारला. विठ्ठल विठ्ठल काहीला आवडेल काहींना आवडणार नाही पण सुख मात्र अशी गोष्ट आहे ती प्रत्येकाला आवडते. महाराज आम्हाला मात्र सुख पाहिजे. काय करावं लागेल देव आपलासा करावं लागेल. अभंगाचं प्रथम
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे त्याच्याशिवाय म्हटले कुठे सुख नाही पण आपुला तो एक एका देवाला मान्यता दिली महाराजांनी या अभंगाची खोटी महाराज फक्त एक शब्द ज्ञानोबारायांनी महाराज अध्याय नंबर 13 मध्ये लोकांचं वर्णन केलंय कोणत्या लोकांचं जी माणसं दररोज भक्ती बदलतात अशा लोकांचं आज कोणता वारी शुक्रवारी का लोक चालले कुठं माहिती तुम्हाला संतोषी माता निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून सांगावयाले यमाई माझ नाव शुक्रवार झाला आला शनिवार कुठं झाले लोक माहिती तुम्हाला शनी शिंगणापूर ओम नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्दंड संभूतम तम नमामि शनीश्वरम वेळ कमी असल्यामुळे वार लवकर बदलतो आपण झाला शनिवार आला रविवार अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरावारी हे समद होनी भजनी लागा देव करा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी वारी मल्हारीची वारी सोमवार शिव बळा चक्रवर्ती काची पाय माझी ती वाची बदला शिवनामाता याना बाधी कृत आला मंगळवार अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती 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 झाला मंगळवार आला बुधवार चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू झाला बुधवार आला गुरुवार निघालो घेऊन दत्ताची पाल आला परत शुक्रवार ऐका अशी भक्ती करणाऱ्या लोकांचं ज्ञानोबारांनी वर्णन केलं ज्ञानोबा बोलतात अशी भक्ती करणारा देवाला आवडत नाही काय होतं याच्याकडे ज्ञानोबारांनी 8 वेळा खर्च केल्या एक म्हणतो भक्त एक वेगळ्या ढंगात माझ्या म्हणत 1 मिनिटं लागेल मला ऐसा खंड भजन करी उगानो हे क्षण भरी अवघेन गावद्वारी अहे वजैसे विठ्ठल विठ्ठल